स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला थंबनेलमधून कळलं असेल की आज काय होणार आहे काय नाही, पण मजा तर येणार आहे कारण की कणकवलीचाच प्रोग्राम आहे आजचा. कोकण सन्मान म्हणून आहे, तर बघूया तिकडे जाऊया. आणि मी 4 दिवस अगोदरच आलेलो, माझ्यापासून जवळ आहे, तर बोललो श्रीमंत दादा येतो तर यायलाच पाहिजे गावी. तर मी 2 दिवस अगोदर आलेलो. मी कोणाला अपडेट पण नाही केलं इंस्टाग्राम वगैरे, तर जाऊ डायरेक्ट भेटू तिकडेच. मित्रांनो आपण इथे आलेलो आहे कोकण सन्मान. श्रीमंत पण आहे, भेटलेला आहे आपल्याला. तर बघूया काय विषय काय नाही. आता मालवणचा नमिता पण आहे, येस अभिजित दादा पण आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे. तर दादा आपण कुठे आलेलो आहे? अहमदाबाद ना. आता आपण गडचिरोलीला आहे. इकडचं जेलचं उद्घाटन करायला आम्ही आलो. झाल्यानंतर आम्ही निघू, काय विषय नाही. कसं बघा तन्मय, कसं वाटतं तुला कोकणात विषय येत असते? मलाच माहिती नाहीये. ठीक आहे मित्रांनो, आपल्यासोबत अनिकेत राचम म्हणजे कोकणातली. हॅलो अनिकेत दादा, कसा आहेस? मी छान. तू बघत असतो. थँक्यू. एवढं तुझे काय. थँक्यू सो मच. मी इकडचंच आहे, किर्लोस कणकवली. किर्लोस होतो. अरे वा, काय ना लाड. हा ओके ओके. भरपूर भरपूर सपोर्ट करा भावा. थँक्यू शंतनू दादा. तर दादा भारी वाटलं तुला खूप भेटून. अरे नाही मजा आली मला पण तुला भेटून. एकतर कोकणात आलोय आणि आपली सगळी लोक भेटत आहेत, त्याच्यामुळे अजून धमाल वाटते. आणि आता इव्हेंट आहे त्याची अजून मला भीती वाटते. कोकण सन्मान म्हणून इव्हेंट आहे मित्रांनो, ते कोणाला माहिती नसेल तो पण बघा, या ब्लॉग मध्ये सगळं बघायला. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. काही इव्हेंट हा हॉटेल नीलम हॉटेल, आणि इकडे इव्हेंट आहे. नंतर दाखवतो तुम्हाला इव्हेंट कोकण सन्मान. पण तू विसरला मला. नाही रे भाई, आपण विसरत नाही. आपण भेटलेलो कुठे, तू आठव कुठे भेटलेलो? BMW शोरूमला. हा, तू इकडे कसं काय मग? गाव येते ना मला, कणकवली किर्लोस. मला अरे एकदम मस्त चुम्मा एकदम. भाई भाऊ मुंबईवरून आलाय इन्फॉर्मेशन वगैरे काढून. पण माझ्या ब्लॉग बघतो, आवडतं का तुझे पण एकदम भाषा. मित्रांना ज्यांना माहिती नसेल, नोबिता भाऊ पण ब्लॉग करतात, त्यांना पण सबस्क्राईब करा. येस चुम्मा. मालवणचे आहेत. मालवणचा खुद्द. योगिक भाऊ शिवानदालाच भेटायला आले. आपण शिवानदाला भेटायला आता येत आहेत. प्रत्येकाला शिवानदा, अभिजित भाऊ आलेत. तर बघूया कार्यक्रम चालू आहे तिकडे, काय विषय काय नाही. दादाला भेटायला आणि राणेसाहेब पण आले आहेत. राणेसाहेब येत आहेत. पण जाऊ नंतर तिकडे पुढे बसायला, बघूया कसं काय ते, किती वेळ काय नाही, त्यानंतर आपलं घरी जायला पण वेळ होईल. सीटो बसलोय, पुढे कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला दाखवतो काय कार्यक्रम होणार आहे काय नाही ते. भेटूया पुढे. खूप क्रिएटर आलेत तसे, पण आपल्याला आपल्या मनात एकच बसलं श्रीमंत दादा. तर आपण एकालाच भेटलोय. संतुनाला पण भेटलो, तो पण आपल्याला आवडतो. संतुनाला पण भेटला आपल्याला, फोटो पण काढलाय. ज्यांना कोणा माहित नाही फोटो बघायचे असेल तर डायरेक्ट इंस्टाग्रामला फॉलो करा, कमेंटमध्ये लिंक आहे. तर बघूया काय कमेंट आहे. सॉरी आता बघूया काय कार्यक्रम आहे. आणि जाऊया लवकरच घरी, जास्त वेळ थांबू शकत नाही, म्हणजे परत घरी जायला लेट होईल. परत दुसरं काही तयारी पण करायची, मुंबईला जायची. 2 दिवसापूर्वी आलेलो, भेटेल की नाही भेटायला काय नाही असं होतं, पण काकाने मला अरेंज करून दिलं, माझ्या काकाने, आणि भेटलोय आता. बघूया पुढे काय करता येईल काय नाही ते वगैरे दिलेली आहे. आणि पुढे कार्यक्रम चालू होतोय, तर भजी एन्जॉय करत मी पण करतो. कणकवली गजानन बुवा कविराज माझे, नरगावात गोविंद नामदेव, नरवनाथ वझे बुवा गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंगबली की जय. कन्या
15 दिवसाचा केल तो यो शिमगा. या भूमीचा लाल मातीचा अन गावाचा हा उत्सव गगनी भिडलेल्या या सळसळत्या तरुणाईचा हा उत्सव अभिमानाचा गाव निर्वत जगणाऱ्यांचा हा उत्सव उत्साहाचा सन्मान कोकणकरांचा सन्मान कोकणकरांचा कोकण सन्मान कोकण. नमस्कार नमस्कार राम राम मंडळी. काय कसे आहात? फर्स्ट क्लास ना? हा हसताय आणि हसवताय ना? तर मी ओळख करून देतो जिच्या हृदयात अख्खं कोकण वसतं अशी आपली कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभू आलावलकर. आणि मुंबईत रवान जेचो जीव कोकणातच घुटमळता असो यो आमचो रांगणेकरांचो शांतनू. टाळये तरी वाजवा. तर आम्ही दोघां मिळून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो कोकणातल्या पहिल्या वहिल्या कॉन्टेंट क्रिएटर्सच्या पुरस्कार सोहळ्यात. अर्थात माननीय आमदार श्री नितेश राणे साहेब प्रस्तुत कोकण सन्मान 2024 उत्सव कोकणचा कोकणातल्या क्रिएटर्सचा. पण अंकिता काही म्हणत नाही म्हणजे आज खात्री पटली की कोकणाला सुंदर समुद्र आहे पण कोकणात कॉन्टेंट क्रिएटर्सचा पण सुंदर समुद्र आहेच. हो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण की जास्त शूट करता नाही आलं मी लगेच घरी आलो आणि जास्त कसं फंक्शनला ते लाईव्ह चालू होतं म्हणून मी बोललो मी कशाला जास्त शूट करू. तर मग पटकन गेलो तिकडून भजनाला आणि नंतर घरी आलो. तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. कॉन्टेंट येतच राहील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.